कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू आज जे काय सहजपणे मोबाईल फेकलायस ना, तोच मोबाईल तुझ्या बहिणीने पै जमा करून विकत घेतला होता। त्यांच्या मेहनतीची, त्यांच्या पैशांची तुझ्या लेखी काहीच किंमत नाहीये का रे सूर्या? मला खरंच असं वाटत होतं की तू इतर माणसांसारखा अजिबात नाहीयेस, पण तू आज दाखवून दिलंस की तूही एक टिपिकल पॉझिटिव्ह वृत्तीचा पुरुषच आहेस। सूर्या, तुझ्या अशा वागण्याने मला खूप हर्ट झालं, खूप हर्ट। तुझ्यामध्ये थोडा जरी चांगुलपणा असेल ना, तर तू यांना मोबाईल वापरायला बंदी घालणार नाहीयेस। उलट तू त्यांना त्यांचा मोबाईल परत करशील। तुमच्या नात्यात मला बोलायचा काही अधिकार नाहीये, पण एक स्त्री म्हणून मला रावलं नाही केलं। थांब, खरंच चुकलं माझं। आजपर्यंत डोळ्याला झापड लावून एकच बाजू बघत आलो मी। दुसरी बाजू कधी बघितलीच नाही, पण आज कळतंय तुमच्या मनाचा विचार करायला पाहिजे होता। तुमच्यावर थोडा तरी विश्वास दाखवायला पाहिजे होता मी। आपण मी एक सांगतो पोरींनो, स्त्री म्हणून मी तुम्हाला कधीच कमी लेखलं नाही ग। मी जे काय वागलो ते तुमच्या काळजीपोटीच वागलो, आणि तुळजा म्हणली तसं नाही मी। खरंच माझं चुकलं, मला माफ कर। दादा, फक्त तुझ्या एकट्याचं नाही, आमचं पण चुकलं। दादा, तू नको माफी मागू आमची। तुझं आमच्यावर किती प्रेम आहे हे माहिती आहे रे आम्हाला। आमच्यासाठी लाखात एकच तू दादा। तुम्ही रडू नका बरं, तुम्ही रडला की मला पण रडायला येतं। मी आता माझी चूक सुधारणार आहे। तुम्हाला ना नवा कोरा मोबाईल आणून देतो मी। नाही, नको आम्हाला, काय नको आम्हाला, फक्त तू पाहिजे। मी आहेच की, माझ्या बरोबर मोबाईल फ्री। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।